नंद नंद गोपाला हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला हे नंद नंद गोपाला आनंद 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 नंद गोपाला हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला हे नंद नंद गोपाला आनंद 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 नंद गोपाला. श्रीकृष्ण चरित्र कथा कथेचा आपला 6वा दिवस. आज अतिशय आनंदाचा सोहळा अख्ख्या भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये साजरा होतो आहे. प्रत्येकाच्या घरी श्रीकृष्णाचा एकतरी फोटो असतोच. श्रीकृष्ण भगवंत अख्ख्या जगाचे गुरु आहे, अख्ख्या जगाचा देव आहे. आपण गेल्या 6 दिवसापासून श्रीकृष्ण भगवंताच्या अलौकिक अशा लीळेचं आपण श्रवण करत आहोत. नवविधा भक्तीमध्ये श्रवण ही भक्ती आहे. अनेक ग्रंथामध्ये म्हटलं गेलं, गंगेने पाप धुतल्या जातात, परंतु नुसत्या गंगेत स्नान केलं पाप धुतल्या जातील का नाही माहीत नाही. परंतु कथा ऐकून भगवंताचं स्मरण करून जर गंगेत स्नान केलं तर त्या मनुष्याचं अंतर्बाह्य स्वच्छ होणार आहे. आपण रोज स्वतःला बाहेरून स्वच्छ करतो, आतून स्वच्छ करण्याची प्रक्रिया आपल्याला माहीत नाही. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडला आणि त्याचा जर पश्चाताप झाला आणि एक अश्रू डोळ्यात ज्यावेळेस माणसाचा येतो पस्तावा येतो, अंतःकरणामध्ये त्याची मनस्ताप होतो, हे करायला नको पाहिजे ते केलं.
परमेश्वराला आपण तद्वत त्याच काळी आठवलं आणि तो पश्चाताप आपल्याला झाला, आपलं अंतःकरण आतमधून सगळं धुवून निघालं. काल आपण भगवंताचा ज्या ज्या भक्तांशी प्रेममायी संवाद झालेला आहे, त्या भक्तांच्या आपण लीळा बघितल्या. सर्वात पहिली दृष्टी कुणावर पडली ते उद्धवदेव त्यांच्याशी भगवंताचा झालेला संवाद बघितला. उद्धवाला गर्व आला मनामध्ये की मी ईश्वराचा भक्त आहे, मीच खरी भक्ती करतो. गोपिकांना निरोप देऊन पाठवलेलं गर्वहरण आपण उद्धवाचं बघितलं. नंद बाबाचा, यशोदा माईचा, गोपिकांचा झालेला संवाद आपण गोकुळातला बघितला. अतिशय भावपूर्वक कालचा जो रस होता, भावप्रधान संवाद होता. पुढे पुढे आपण बघितलं उद्धवासारखा भक्त श्रीकृष्ण भगवंताच्या जवळ आल्यानंतर दुसरा भक्त रुक्मिणीच्या रूपात श्रीकृष्ण भगवंताला मिळालेला आहे. आपण श्रीकृष्ण भगवंताचा आणि रुक्मिणीचा विवाह बघितला. साक्षात त्या कृतीचं दर्शन आपण या कथेमध्ये केलं. अतिशय मार्मिक आणि महत्त्वाच्या लीळा श्रीकृष्णाच्या आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या जीवनामध्ये संन्यासही तेवढाच आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या जीवनामध्ये परमार्थ जेवढा आहे तेवढाच प्रपंचही आहे. प्रत्येक बाजू अशी जबाबदारीने पार करताना भगवंत दिसत आहेत. श्रीकृष्ण भगवंतासारखं बालपण कोणी खेळलं नाही. श्रीकृष्ण भगवंतासारख्या गायी कुणाला चारता आल्या नाही. आनंद कुणाला देता आला नाही. एखाद्याला बंधनातून मुक्त करायचं असेल तर त्याला श्रीकृष्णासारखं कोणाला मुक्त करता आलं नाही. एखाद्या गादीवर बसून एखाद्या राजाचं राजा व्हायचं असेल, श्रीकृष्ण भगवंतासारखा न्यायी राजा कोणाला होता आलं नाही, कुणालाच होता आलं. संसारामध्ये पडल्यानंतर, प्रपंचामध्ये पडल्यानंतर जी पत्नी म्हणून जी पहिली निवड केली ती रुक्मिणीची, ती कोणाला करता आली नाही. श्रीकृष्ण भगवंताचं जीवन एकदम रसमयी आहे. आपण त्याच्या चारित्र्यावर, त्याच्या चरित्रावर आपण शिंतोडे उडवले असतील ते आपलं अज्ञानपण आहे. जी गोष्ट आपल्याला लागते ती गोष्ट आपण श्रीकृष्णावर लोटली. खरं तर श्रीकृष्ण भगवंत आहे, सकळ जगाचा मालक आहे. बऱ्याच लोकांनी म्हटलं श्रीकृष्ण चोर होते, दही दूध माखन चोरलं, स्वतःच्या आईशी खोटं बोलला,
श्रीकृष्ण भगवंत खोटे होते. पण आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, ते दही दूध माखन जे चोरलं ते कुणाचं होतं, कुणाच्या मालकीचं होतं? यशोदा माई श्रीकृष्णाची माता आहे का यशोदेचा श्रीकृष्ण हा माता आहे? कुणी कुणाला जन्माला घातलं? तत्वज्ञानाचा बारीक जर विचार केला आपण तर संत म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. हे तर परमेश्वराचं उदारपण आहे की जीवाच्या पोटी जन्म घेणं, आपल्यामध्ये येऊन आपल्याला तत्वज्ञानाची बैठक, आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी समजून सांगणं, आपल्यासारखं होणं. हे परमेश्वराचं तर औदार्यपण आहे, ही उदारता आहे. कालच परमेश्वराचा अर्थ मी सांगितला होता. परमेश्वराकडे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर परमेश्वर ज्ञान देतो आणि एक तर प्रेम देतो. जगामध्ये कितीतरी विद्वान असतील, कितीतरी खरे आणि चांगले माणसं असतील, परंतु पुरेपूर ज्ञान त्या विद्वानांना देता आलं नाही. चांगल्या माणसाला संपूर्ण श्रीकृष्णासारखं प्रेम देता आलं नाही. असं श्रीकृष्ण भगवंताचं जीवन आहे. काल रुक्मिणी स्वयंवरचं आपण चरित्र बघितल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत रुक्मिणीला द्वारिकेला नेलेला आहे. सुखाने राज्य चाललेलं आहे. आता श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र होता होता सत्यभामेशी विवाह झालेला आहे. सत्राजित नावाचा सत्यभामाचा पिता, त्यांनी श्रीकृष्ण भगवंतावर आरोप केला की तो नागमणी तुम्ही चोरून नेला. श्रीकृष्ण भगवंताला ते सहन झालं नाही. पारिजातकाचे जे फुलं होते ते सोबत घेऊन आले. द्वारिकेला गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताला ती फुलं त्यांनी अर्पण केली. श्रीकृष्ण भगवंत ती फुलं पाहतात. श्रीकृष्ण भगवंत रुक्मिणीच्या शयनगृहात गेले आणि ती जी फुलं होती ती तिच्या कानामध्ये अशी लावली. स्वतःच्या हाताने लावली. रुक्मिणी उठली आणि बाहेर आली. सत्यभामेने विचारलं, हे तुझ्या कानामध्ये फुलं कशी काय, फार छान दिसतात. ते म्हणले, श्रीकृष्ण भगवंतांनी ती फुलं आणली आणि माझ्या कानात लावली. ते म्हटले की नारद महर्षींनी ही आणली. गोष्ट खटकली. स्त्रियांचा स्वभाव असतो आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त काहीच देऊ नये. आपल्या घरामध्ये तसंच घडत असतं. तुम्ही लग्न सोहळ्यामध्ये बघा, एकीला 1000 रुपयाची साडी घेतली आणि तिला 1050 रुपयाची साडी घेतली तरी घरात भांडणं सुरू होतात. 50 रुपये जास्त का बरं? तिला पण 1000च घ्यायची होती. हिला गुलाबी रंगाची साडी घेतली आणि तिला जर हिरव्या रंगाची साडी घेतली तरी भांडणं होतात.
स्त्रियांचा स्वभाव आहे. दोन फुलं पारिजातकाची कानात लावल्याने काय झालं कळलंच नाही. पण घरात मोठं भांडण सुरू झालं. झटका आला सत्यभामेला. पटापट पावलं टाकत ती तिच्या शयनगृहामध्ये जाऊन बसली. चेहरा उतरला तिचा, उदास झाला, चिंतातूर झाले. आणि स्त्रियांचं एक मन बघा, त्या जेव्हा उदास होतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिले तर जन्मदात्यापासून सुरू होत होतं. माझ्या आईला काम नव्हतं, उगाच या घरात दिलं. माझ्या बापाला समजत नव्हतं, यांना जास्त द्यायला पाहिजे होतं. लग्नामध्ये हुंडा द्यायला पाहिजे होता जास्त भरून, यांनी मला सुखी ठेवलं असतं. ज्या गोष्टी जिथे कुठेच नाही त्या गोष्टी स्त्रिया मनामध्ये निर्माण करतात. मनामध्ये त्यांच्या मनस्वी ते स्वतःला बोलत असतात. सत्यभामेचं तेच कीर्तन चालू आहे मनामध्ये. काय गरज होती सत्राजितांना माझ्या वडिलांना द्यायची? अरे दिलं असतं दुसऱ्या एखाद्या राजाला, त्यांनी माझं किती कौतिक केलं होतं. हे बघा इथं मला काय भोगायला मिळतं आहे. प्रत्येक गोष्ट पहिले रुक्मिणीकडे जाते, स्वतः भगवंत तिची काळजी करतात. मनामध्ये तिच्या श्रीकृष्ण भगवंताविषयी वेगळे वेगळे विचार येत आहेत. हट्ट धरून बसली, पाठ करून बसली, काय करावंस समजत नाही तिला. कधी ती खिडकीतून बाहेर पाहते, कधी स्वतःला आरशात तपासते, मी काही रुक्मिणीसारखी सुंदर नाही का? तिच्याहीपेक्षा जास्त सुंदर आहे. परत येऊन आपल्या बेडवर बसते आहे. आता मात्र श्रीकृष्ण भगवंत तिच्या त्या शयनगृहाच्या समेरून चाललेले असताना बघितलं, सत्यभामा एका जागेवर बसत नाही. आज त्या याच्यावर बऱ्याच वेळपासून बसलेली दिसते. सत्यभामाचं ते वागणं श्रीकृष्ण भगवंताने हेरलं आणि तिच्या कक्षात गेले. जसे तिच्याजवळ सत्यभामेजवळ श्रीकृष्ण भगवंत बसले तसे ती झटका मारून थोडीशी पुढे सरकली. भगवंत तिला विचार, सत्यभामे अगं काय झालं? हा मलाच विचारा, परत मलाच विचारा. तुम्हाला सगळं माहिती असतं, मुद्दाम करता तुम्ही, मुद्दाम. अगं मला सांगशील तरी काय झालं असं? एवढा मोठा काय गुन्हा माझ्याकडून घडला? ती नारद ऋषींनी आणलेली फुलं तुम्ही रुक्मिणीच्या कानामध्ये ती फुलं टाकली, मला का नाही दिली? अगं म्हणले त्याच्यात काय विशेष? नारद महर्षींनी फुले आणले, मी चाललो होतो, ती बसली होती, सहज कानात घालून बघितले, टाकले, चांगले दिसले, निघून गेलो. माझ्या मनात तर काहीच नाही. तुमच्या मनात जर काही नाही तर मला ते पारिजातकाचं पूर्ण झाड पाहिजे. आता मोठी फजिती झाली श्रीकृष्ण भगवंताची. भगवंत म्हणाले आता काय करू? ठीक आहे मग बघू, प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, मला पाहिजेच. हट्ट धरून बसली. नाही तर मी समजेन मी तुमची पत्नी नाही, फक्त रुक्मिणी तुमची पत्नी आहे. आता मात्र गंमत पेटली. श्रीकृष्ण भगवंत उठले, परत आपल्या राजसभेमध्ये जाऊन बसले. नारद महर्षी हसत हसत विना वाजवत वाजवत आले, प्रणाम केला. भगवंतांनी त्यांना बसायला सांगितलं. महर्षी बसा बसा, हे तुम्हाला जमो जाणे. अहो 2 फुलं काय दिली, घरात अख्खं भांडण उभं राहून गेलं. महर्षी म्हणले काय झालं? काही नाही म्हटले, आता 2 फुलासाठी तुम्हाला लय कुटाणा करावं लागणार आहे पुढचा, नाही तर माझंही काही खरं नाही. म्हणजे सांगा काय करू? ते म्हटले आत्ताच्या आत्ता जा, स्वर्गामध्ये जा आणि ते पारिजातकाचं जे झाड होतं ते उचलून आणा. ते म्हणले ते कसे देतील? स्वतःची वस्तू
कसे देतील ते? तुम्ही काही सांगू नका म्हणले, जा तुम्ही. ठीक आहे, आपली आज्ञा जशी. मोठ्या अवघडात पडले होते दोघं पण. आता नारद महर्षींना असं वाटलं का मी कुठून फुलं दिली यांना, मोठी पंचायत करून ठेवली. नारद महर्षी उठले, प्रणाम केला आणि सरळ गेले स्वर्गामध्ये. इंद्र दरबारी इंद्र बसलेले आहेत. महर्षींचं त्या ठिकाणी आगमन झालं. सगळेजण उभे राहिले. महर्षी प्रणाम, नारद महर्षी प्रणाम. धाड धाड पावलं टाकत विना वाजवत महर्षी पोचले. इंद्रदेवतेला प्रणाम केला, बसायला आसन दिलं, बसले. म्हटले काय प्रयोजन आज अचानक? ते म्हणले अचानक काय, मोठं प्रयोजन घेऊन आलो आहे. ते म्हणले श्रीकृष्ण भगवंतांनी ते तुमचं जे झाड आहे ना ते खाली मागितलं. ते म्हणले झाड आमचं आणि त्यांनी कसं मागितलं? तुमची मोठी गंमतच आहे, वस्तू आमची आणि तुम्ही घ्यायला आले, आम्हाला विचारतच आहे. ते म्हणले नाही, ते झाड तुम्हाला द्यावंच लागणार आहे. आमच्या राज्यातून, आमच्या या स्वर्गलोकातून ते मृत्यू लोकामध्ये झाड जाईलच कसं जाईल? तेव्हा मला काय माहीत नाही बा, मला जे निरोप सांगितलं तो मी द्यायला आलो. आता तुम्हाला द्यायचं तर द्या, नाही तर नका देऊ, वस्तू तुमची. ते पण नाही द्यायचं, मला नाही द्यायचं. त्यांना जाऊन सांगा वस्तू आमची, तुम्हाला काय. नारद महर्षी खाली आले. श्रीकृष्ण भगवंताला सांगितले ते झाड काही मिळत नाही बाबा, ते तुम्हालाच जावं लागलं. आता इथं भाकरीची पंचायत, सुखाने भाकर जाणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय होतं ते, आम्हाला त्याची कल्पना नाही. श्रीकृष्ण भगवंतच म्हणले नारद महर्षी चला जाऊ, आपणच जाऊ. आता गेले स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये गेले तसे इंद्रदेव उभे राहिले. म्हणले महाराज काय प्रयोजन? म्हणले काही नाही, तुम्हाला सगळं समजलं, ते झाड द्या. ते झाड येणार नाही म्हटले, न्यावंच लागणार आहे म्हटले. येणार कसं नाही? श्रीकृष्ण भगवंत गेले, ते झाड उपटलं आणि घेऊन आले. आता झाड लावलं सत्यभामाच्या अंगणात. सत्यभामे, हे बघ पारिजातकाचं स्वर्गातून हे झाड आणलं तुझ्यासाठी. काय 2 फुलासाठी रुसून बसली होती, अख्खं झाड तुझं. सत्यभामाच्या चेहऱ्यावर एकदम खळकन हसू आलं. घाई मेकअप केला, एकदम स्वतःला नट्टा पट्टा करून जशी बाहेर आली. रुक्मिणीला एक झटका दिला. रुक्मिणीच्या चेहऱ्यावर हसू आलं. 2 फुलं कानात काय लावली, एवढा मोठा पस्तावा. स्वर्गात जावं लागलं, किती खर्च करावा लागला. मोठी गंमतच आहे सत्यभामा तुझी. लावलं झाड. रुक्मिणी म्हणली आता सुखी झाली ना. आपण असं कामच आपलं असं आहे. झाड रुक्मिणी दारात लावलं, पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडायला लागली. आता तिकूनही दुःख. ह्या झाडाचे फुलं तिकडं कसे होतात, हवा येते तिला काय. श्रीकृष्ण भगवंत ते म्हणले आता झाड मिळालं ना तुला, की तुझं तू सांभाळ आता. अशा भगवंताच्या अनेक अशा लीळा आपण बघतो. ज्यावेळेस आपण मानवमती असल्यामुळे परमेश्वराला समजू शकत नाही. मित्र सुदामा, बळीराम दादा आणि श्रीकृष्ण भगवंत सांदीपानीच्या आश्रमामध्ये विद्या शिकायला गेले. विद्या शिकत असताना एक दिवस धो पाऊस पडतो आहे. गुरुमातेला इकडे स्वयंपाकाची तयारी करायची आहे, परंतु लाकडं नाही. गुरुमातेने सांगितलं अरे तुम्हाला इथं सेवा करावं लागणार आहे.
पटकन जा आणि शेतातून लाकडं घेऊन या. निघाले बळराम दादा आणि श्रीकृष्ण भगवंत. गुरुमातेला प्रणाम केला आणि निघाले. आता मात्र सुदामा पाठीमागे थांबला. गुरुमातेने आवाज दिला, ए सुदामा. सुदामा म्हटला, काय गुरुमाते? अरे तुम्ही रानात जाल, तिथे तुम्ही लाकडं तोडत असताना, त्या मोळ्या तयार करत असताना तुम्हाला भूक लागेल. आता तर काहीच नाही, पण ही थोडीशी फुटाणे होते, हे घेऊन जा तू सोबत. पावसाचं वातावरण थांबलं. पटकन जाऊया आणि घेऊन येऊ लाकडाचं. बळराम दादा आणि श्रीकृष्ण भगवंत पुढे निघून गेले. यांनी आपली सुदामाने ती पोटली धरली, ती कमरेला खोचली आणि निघाले. निघाला सुदामा. तिघे जण गेले, पटापटा लाकडं तोडले. आता तिघ जण 3 झाडावर बसलेले आहे. प्रत्येक जण आपले वाळलेले लाकडं काढत आहे आणि खाली टाकत आहे. आता मात्र परत पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला. गार गार वारा सुटला. झाडाच्या पानाशी लपूनच वरती बसू. सगळ्यांनी एकमेकाला सांगितलं, पाऊस उघडला का खाली उतरू, त्या लाकडं गोळा करू आणि आपण परत आपल्या आश्रमामध्ये निघून जाऊ. इकडे मात्र वरती बसला सुदामाला भूक लागली. भूक लागल्यामुळे सुदामाने पाहिलं, आपल्याजवळ गुरुमातेने ते फुटाणे दिलेले आहेत. सुदामाने विचार केला, आपण खाली उतरू आणि यांच्या दोघांचा हिस्सा यांना देऊन टाकू, आपल्या वाटेचा आपण खाऊन घेऊ. सुदामाने त्यातला आपला हिस्सा काढला आणि खायला सुरुवात केली. कडकड आवाज येतोय आहे. बळराम दादा म्हणे, अरे आवाज कशाचा येतो? काही नाही, लाकडं तोडतो. बरं, जरा सांभाळून. स्वतःचा हिस्सा खाऊन घेतला. आता विचार केला, यांना कुठं माहिती आहे गुरुमातेने काय दिलं ते? यांना कोण सांगेल? हळूहळू बळराम दादाचा हिस्सा खाल्ला. विचार केला का श्रीकृष्ण भगवंताला दिलं का ते दोघं एकमेकाला वाटून खाऊन घेते. पाऊस थांबत नाहीये. असं करता करता श्रीकृष्णाच्या वाटेचा हिस्सा खाऊन घेतला. आता मात्र पाऊस थांबला. पटापट सगळे झाडाखाली उतरले, आपली आपली मोळी डोक्यावर घेतली आणि निघाले. धडाधड भारा आणून टाकला. गुरुमातेने पटापट स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक केला, सगळ्यांना जेवायला वाढलं. दिवसा मारून दिवस विद्याभ्यासात जात होते. 14 दिवसाचा अभ्यास संपला. आता मात्र बळराम दादा आणि सुदामा, बळराम दादा आणि श्रीकृष्ण यांना आश्रमातून जायचं आहे. सांदीपानी ऋषींना म्हटले, गुरुवर आपण आम्हाला जीवात कडाने विद्या शिकवली. आता आमच्याकडून आपल्याला काय गुरुदक्षिणा हवी आहे? सांदीपानी ऋषींना माहीत होते श्रीकृष्ण हे भगवंत आहेत. ते म्हटले, आपण तर भगवंत आहात, मी आपल्याकडून काय मागेन आणि कशाला मागू, मला सुचत नाहीये. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, पण आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणार नाही.
जाणार नाही. ते म्हणले समजत नाही मला, मी गुरुमातेला विचारून येतो. सांदीपानी ऋषी गेले गुरुमातेकडे. म्हणले अगं ये, श्रीकृष्ण भगवंत आणि बळीराम दादा म्हणतायत का गुरुदक्षिणा पाहिजे. तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे तर काय मागू, काय आहे आपल्याला मागण्यासारखं. ते तर ईश्वर अवतार, आपण काय मागू शकतो त्यांच्याकडे. गुरुमाते म्हणले ते जर ईश्वर अवतार आहे ना, तर मग एक गोष्ट मागा त्यांना, एक गोष्ट मागा. आपला जो पुत्र होता ना, तो पुत्र समुद्रात बुडून मेला. त्यांना म्हणावा तो पुत्र आणून द्या, आणून द्या. सांदीपानी गेले. श्रीकृष्ण भगवंताला म्हणतात तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर तुम्ही आमचा जो समुद्रात बुडालेला जो पुत्र आहे तो आणून द्या. बळीराम दादाच्या चेहऱ्यावर मात्र हास्य फुटलं. मागून मागून मागितली मोठी अवघड वस्तू मागितली, पण बळीराम दादाला विश्वास होता श्रीकृष्णाच्या पुढे काहीच नाही. बळीराम दादा म्हणे चल कान्हा जाऊ आपण. गेले समुद्राकडे गेले. समुद्रात प्रवेश केला. समुद्र देवता पुढे आली. भगवंताला प्रणाम केला. भगवंताला विचारलं भगवंत आपलं येण्याचं प्रयोजन. ते म्हणले ज्यांच्याकडून आम्ही 14 विद्या घेतल्या ते आमचे गुरुवर सांदीपानी ऋषी. त्या ऋषींचा पुत्र या समुद्रात बुडून मेला, तो आम्हाला द्या. समुद्र म्हणतो मी दिला असता पण माझ्याकडे नाही येतो. शोधाशोध सुरू झाली. बघितलं समुद्रात, समुद्र देवतेने सगळीकडे बघितलं. फिरत असताना मध्येच त्या समुद्रामध्ये एक शंखचूड नावाचा दैत्य होता. त्याने श्रीकृष्ण भगवंत आणि बळरामावर प्रहार केला. त्या ठिकाणी तुंबळ युद्ध झालं. त्या दैत्याचा कंठ फोडला आणि त्या कंठातून पांचजन्य नावाचा जो शंख होता तो शंख घेतला. समुद्र देवतेने सांगितले महाराज यमलोकामध्ये जा, तिथे तो तुमचा सांदीपानी ऋषींचा पुत्र असेल. दोघेही बलराम दादा आणि श्रीकृष्ण भगवंत यमाकडे गेले. यमाने प्रणाम केला. म्हणजे महाराज आपलं येण्याचं प्रयोजन. म्हटले सांदीपानी ऋषींचा मुलगा समुद्रात बुडून मेला, तो तुमच्याकडे आलेला आहे. म्हटले लगेच देतो. यमाने तो मुलगा आणला आणि सुपूर्द करून टाकला. सांदीपानी ऋषीच्या मुलाला घेऊन बळराम दादा आणि श्रीकृष्ण भगवंत आले. गुरुवर ही आपण मागितलेली गुरुदक्षिणा, हा तुमचा मुलगा, हा तुम्ही घ्या. आता आम्ही येतो. गुरुदक्षिणा दिल्याशिवाय आम्ही जाणार नव्हतो. ही तुमची गुरुदक्षिणा तुम्हाला दिली. आता आम्ही मुक्त झालो, आम्ही जातो. 2 पावले पुढे झाले आणि सुदामा आडवा झाला. सुदामा आम्ही येतो आता. आता सुदामा म्हणे तुम्ही जिथे राहाल तिथे मी तुम्हाला एकदा तरी भेटायला येईल. माझी ओळख राहील ना. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात आम्ही कोणाला विसरत नाही. तुम्ही कधी या, आम्ही तुम्हाला भेटू. श्रीकृष्ण भगवंत द्वारकेला निघून गेले. राजा झाले.
सुदामाच्या गावाला गेला. आता द्वारकाधीशांचं राज्य सुखी संपन्न आहे. सगळं काही जिथल्या तिथे, सगळ्या गोष्टी तिथे, कुठल्या गोष्टीची कमतरता अशी नाहीच. एखादी जरी गोष्ट कमी असली तर विश्वामित्राला पाचारण करून ती गोष्ट लगेच भगवंत पूर्ण करत. सर्व शक्तियुक्त तो परमेश्वर आहे. कुठलीही गोष्ट त्याच्याकडे कमी नाही. सुदामाचा संसार सुरू झाला. प्रपंच करत असताना सुदामाचा दररोजचा विधी आहे भिक्षा मागायची आणि आपलं घरदार चालवायचं. कुठे कथा सांगायची, कुठे पोथी लावायची. ब्राह्मण्य सुरू झालं. दिवसामागून दिवस होत गेले. सुदामा मात्र आता वृद्धावस्थेकडे सरकला. वृद्धावस्थेकडे सरकल्यामुळे सुदामाला राज्यामध्ये आता कोणी बोलवत नाही. सुदामाला कुठे चालता येत नाही, जाता येत नाही. घर चालवणं कठीण झालं. पत्नीच्या अंगावरची जी वस्त्र होती ती वस्त्र फाटायला लागली. मुलांना अंगभर वस्त्र नाही. सुदामा दारिद्र्याने पिडल्या गेला. घरामध्ये खायला काहीच नाही अशी अवस्था सुदामाची हळूहळू झाली. काय करावं सुदामाला समजत नाही. पण सुदामाची एक गोष्ट मात्र नक्की आहे. सांदीपानी आश्रमातून गेल्यापासून सुदामा स्वतःचं जेवण विसरला असेल पण भगवंताला कधी विसरला नाही. सतत परमेश्वराचं नामस्मरण सुदामाच्या मुखामध्ये होतं. जिथे बसेल तिथे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा. हे नाथ योगेश्वर वासुदेवा, 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 हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा. सतत परमेश्वराचं नामस्मरण, श्रीकृष्णमय जीवन जगलं सुदामाने. पण कळलं नाही परमेश्वराचं नामचिंतन करत असताना मला हे दारिद्र्य का आलं नाही. कळलंच नाही. एक दिवस अंगावरचं वस्त्र फाटलं. सुदामाची पत्नी रस्त्याने जात असताना
तिच्याकडे लोकांनी बघितलं. आणि कोणाचा तरी संवाद तिच्या कानावर आला असेल, ही सुदामाची पत्री बघा, अंगावर वस्त्र नाही धड घालायला. आता मात्र सुदामाची पत्नी दुःखी झाली. आजपर्यंत ती सुदामाला काहीच म्हणली नव्हती. संसाराची कधीच तिने गाऱ्हाणं तिच्या पतीपुढे केलं नव्हतं. जशी वापस फिरली घराकडे यायला, आता तिला एक एक गोष्ट आपल्यातली उणिवा तिला जाणवायला लागल्या. स्वतःच्या लेकराकडे ज्यावेळेस तिने बघितलं, अरे आपल्या लेकरांच्या अंगावर वस्त्र नाही हे तर मी कधी पाहिलंच नाही. घरामधलं दारिद्र्य आपण एक टाइम खाऊन कसं तरी जगून काढत होतो. आज समाजाच्या डोळ्यामध्ये ते दारिद्र्य आलेलं आहे. सुदामाची पत्नी थोडीशी दुःखी झाली. घरामध्ये आली, खाटीवर सुदामा बसलेला होता. सुदामा बसलेला असताना पत्नी कडाडली, म्हणली, हे नाथ, आजपर्यंत तुम्हाला मी कधी मोठ्या आवाजात बोलले नाही. आज अंतःकरण दुखी झालं. स्वतःच्या लेकराकडे बघा, त्यांना अंगभर वस्त्र नाही. स्वयंपाक घरामध्ये एक मूठभर धान्य नाही. तुम्ही भिक्षेला जात नाही. मी शेजारच्या घरी काही मागायला जात होते, माझ्या कानावर जे शब्द आले, माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. अनेक लोकांच्या घरी तुम्ही पोथी पुराण केले, आज स्वतःच्या दारिद्र्याची पोथी तयार झाली आहे. मोठी बिकट अवस्था आपल्या संसाराची झाली. तुम्ही जरा आपले डोळे उघडा आणि बघा, आपल्या संसाराकडे बघा. आपला हा फाटका तुटका जो संसार आहे, हा समाजाच्या डोळ्यामध्ये यायला लागला. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी. सुदामा म्हटला, मी काय करू, काय करू, मला समजत नाही ग. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. काय करू मी हताश झालो आहे. मला पर्याय सापडत नाही. मी काही काम करू शकत नाही. अगं, आपल्याला बऱ्याच वर्षाने मुलं झाल्यामुळे ही मुलंही लहान लहान आहेत. मला माझ्या संसाराची नेटकेपणा कसा करावा हा कधी समजलाच नाही. माझी वृद्धावस्था अशी येऊन गेली, मी जर्जर झालो. काय करावा. सुदामाच्या पत्नीने आता एक युक्ती लढवली. तुम्ही मला सांदीपानी आश्रमाच्या ज्या गोष्टी सांगत होते, तिथे तुमचा जो मित्र होता तो श्रीकृष्ण, तो द्वारकेचा मोठा राजा आहे. द्वारकाधीश सोन्याच्या सिंहासनावर बसतो. अफाट सामुग्री त्याच्याकडे आहे. आपण ब्राह्मण आहोत.
भिक्षा हा आपला धर्म आहे. एकदा तर त्याच्याकडे जाऊन तर बघा, एकदा जाऊन बघा. सुदामा म्हणाला, अगं जायला काही नाही, पण तो एवढा मोठा राजा झाला, तो मला ओळखेल का? पत्नी म्हणाली, प्रयत्न करायला काय हरकत आहे, जाऊन तर बघा, जाऊन बघा. पण अगं शास्त्रामध्ये असं आहे, पाहू दे तुझी मूर्त ती गोजिरी, ती सावरी दया कर दयाळा या दासावरी, मला श्रीहरी. पाहू दे तुझी मूर्त ती गोजिरी, ती सावरी. पुत्र दे, कुणा पुत्र दे, कुणा दे धन अन कुणा पुत्र दे, कुणा पुत्र दे. मला पामराला प्रभू प्रेम दे, प्रभू प्रेम दे. मला पामराला प्रभू प्रेम दे, प्रभू प्रेम दे. दया कर कृपाळा तशी मजवरी, मला श्रीहरी. पाहू दे तुझी मूर्त ती गोजिरी, ती सावरी. दया कर दयाळा सावरी, मला श्रीहरी. पाहू दे तुझी मूर्त ती गोजिरी, ती सावरी. मात्र सुदामाने मनाची तयारी केली. पत्नीच्या शब्दावर सुदामा जायला निघाला. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, रिक्त हस्तेन पश्यन्तु राजानाम देवता गुरु. राजा, देव आणि गुरु यांना रिक्त हस्तेने भेटायचं नसतं. काहीतरी भेट म्हणून त्याला द्यावा लागेल. काय आहे? घाई घाईने पत्नी मधी गेली. सगळे डबे उचकले. बघितलं तर एवढीशी पोटली भर पोहे तिला मिळाले. तिने पटकन कपड्यात बांधलं. आता कुठल्याही प्रकारची या ठिकाणी वेळ न लावता सुदामाच्या हातात द्यायची नाही. एकदा त्यांना मार्गस्थ करायचं. सुदामाच्या हातात दिलं. सुदामाने बघितलं, अगं आता काहीच बोलू नका, तुम्ही सरळ द्वारकाधीशांकडे निघा. ती पोटली घेतली. सुदामाने आपल्या काठीला बांधली आणि त्या श्रीकृष्ण भगवंताचं नामस्मरण करत 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 सुदामाने रस्ता धरला. त्याला सावरू शकत नाही, पण कसा तरी पावलं टाकत 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 धरकोस धर मुक्काम करत द्वारकाधीशांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा. स्वतःचं देहभान विसरला सुदामा. स्वतःच्या मित्राची, साक्षात त्या परब्रह्म्याची भेट घेण्याची इच्छा मनामध्ये जागृत झाली. एका बाजूला मन भीत आहे. तो परमेश्वर, तो एवढा मोठा राजा, तो मला ओळखेल का? एका बाजूला त्याचं मन म्हणतं आहे, आपण जाऊन तर बघूया. सुदामा पावलं टाकत 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 द्वारिकेच्या जवळ पोहोचला.
द्वारकेच्या जवळ पोहोचला. एका झाडाखाली बसला. सुदामाची आता मधली अवस्था आहे. एकीकडे त्याचा प्रपंच आणि एकीकडे श्रीकृष्णाची भेट. मन म्हणतं आहे त्याला वापस जाऊ का श्रीकृष्णाची भेट घेऊ. प्रपंचाकडे बघितलं, तो फाटका प्रपंच जर शिवायचा असेल तर प्रपंच फाटका शिवायचा जर असेल तर आपल्याला गेलं पाहिजे. सुदामा त्या झाडाखालून उठला आणि द्वारकेमध्ये प्रवेश केला. सुदामा द्वारकेत येतो आहे. मंद मंद पावलं त्याची द्वारकेच्या प्रवेशद्वाराकडे येत आहेत. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया है. मेरे बचपन का यार है मेरा यही सोच कर मैं आस करके आया हूँ. पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा,
बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहन से जाकर तुम कह दो, बस एक बार मोहन से जाकर तुम कह दो, मिलते रसखा बद नसीब आ गया है, मिलते सखा बद नसीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो उस कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है। मनामध्ये शंका असलेला सुदामा श्रीकृष्ण भगवंताची भेट झाली आणि एका क्षणामध्ये भगवंताने त्याला ओळखलं आणि भगवंताने त्याला आपल्या सोबत घेऊन स्वतःच्या सिंहासनावर बसवलं, स्वतःच्या बरोबरीने सुदामाला बसवलं, आणलेली सुदामाने जी भेट होती ती दिली। श्रीकृष्ण भगवंताने ती भेट घेतली, रुक्मिणीने ती घेतली। खरं तर तिन्ही लोकांचं राज्य दान करावं असं भगवंताची त्याच्या अवस्थेकडे पाहून इच्छा झाली होती, परंतु रुक्मिणीने मध्येच हात मारला। परमेश्वर तर दयावान आहे। श्रीकृष्ण भगवंत सर्व सुदामाला सर्वस्व अर्पण करण्याची तयारी होती। एक प्रश्न मात्र सुदामाने श्रीकृष्ण भगवंताला विचारला, श्रीकृष्णा, आपण एकाच गुरुकुलामध्ये शिकलो, 14 विद्यांचा अभ्यास केला, सांदीपनीने आपल्या दोघांना सारखी विद्या शिकवलेली असताना आपल्या दोघांमध्ये इतका फरक कसा पडला? कितीतरी दिवसापासून सततचा मनामध्ये हा प्रश्न मला भेडसावतो आहे। श्रीकृष्ण भगवंत हसले, जाऊ दे ना म्हटले, कशाला विचारतो? तुझी आणि माझी भेट झाली, आता सगळं व्यवस्थित होईल। भगवंताकडे आग्रह धरला नाही। हा प्रश्न माझ्या मनामध्ये राहून गेला तर मी स्वतःला कमी समजेल। मला घडलेल्या गोष्टीचं ज्ञान होणार नाही, मला सांग। भगवंत म्हणाले, आठवतो तो दिवस? गुरु मातेने बळीराम दादा तुला आणि मला तिघांना फुटाणे दिले होते, ते फुटाणे घेऊन आपण जंगलामध्ये गेलो, परंतु तू आम्हा दोघांना दिले नाही। आमच्या हिस्साचे पदार्थ तू स्वतः खाल्ले आणि म्हणून हा दारिद्र्याचा भोग तुला भोगावा लागला। दुसऱ्याच्या वाट्याचं कधीच खाऊ नये, त्याच्या नशिबाचं त्याला ते देऊन टाकावं असं धर्मशास्त्र सिद्धांत सांगतो। आणि म्हणून त्या दिवशी तो विद्या अध्ययन करत असताना हा दोष केला नसता तर आज तू सुखी संपन्न राहिला असता। पण जाऊ दे, माझ्यापर्यंत आला, तुझे सर्व दोष आता मी माफ करून टाकले। सर्व दोष माफ केले। आता तुला जोपर्यंत असं इथे राहावं वाटलं तोपर्यंत राहा, आनंदाने राहा।
भरजरी अंगावर वस्त्र दिले, पाची पक्वान्न खायला दिले, माणिक मोत्यांच्या माळा गळ्यात घालायला दिला, हातात सोन्याचे कंगण घातले. सुदामा एकदम स्वतःला धनवान समजायला लागला. आरशात बघायला लागला आणि बघता बघता त्याला त्याच्या स्वतःच्या प्रपंचाची आठवण आली. अरे मी तर स्वतःला या धन संपत्तीमध्ये, या राजवैभवामध्ये विसरून गेलो. माझी पत्नी मात्र माझी वाट बघत असेल. माझे जे लहान लहान मुलं आहेत ते माझी वाट बघत असतील. कित्येक दिवस मी या राज्यामध्ये सुख भोगणार, मला घरी जायला पाहिजे. कळालं मला, ज्या गोष्टीची मला प्रश्न सतत भेडसावत होता ती गोष्ट मला आता कळाली. श्रीकृष्ण भगवंत ज्या आसनावर बसले होते तिथे गेला. म्हणला, श्रीकृष्णा जातो रे, मी माझ्या घरी जातो. भगवंतालाही प्रपंचाची व्यवस्था माहिती होती, सर्वज्ञ आहेत. भगवंत म्हणाले, तू बऱ्याच दिवस इथे राहिला, आता मला तुला आता थांबवता येणार नाही. तुझ्या मागे तुझी पत्नी आहे, तुझी मुलं आहेत. पण सुदामा, एक गोष्ट कर, अंगावरची ही भरजरी वस्त्रे, ही सोन्याची आभूषणे इथे काढून ठेव. तू वृद्धावस्थेमध्ये आहे, रस्त्याने तुला चोर लुटून नेतील. आता मात्र सुदामाच्या अंतःकरणाला एक पीळ बसला. खळकण डोळ्यात अश्रू आले आणि मनामध्ये एक विचार आला. अरे अंगावरचे फाटके तुटके वस्त्र जरी देता मला, तरी मी माझ्या लहान मुलांची अब्रू ढाकतो. रुक्मिणीचे एखादं फाटकी साडी, फाटक अंगावरचे वस्त्र दिले असते तर मी ते माझ्या पत्नीला दिलं असतं. एवढ्या मोठ्या धनसंपन्न राज्यातून मला जर थोडंसं शिधा पाणी दिलं असता तर आमचे सुखाचे दिवस थोडे दिवस निघून गेले असते. हा वरून जसा दिसतो तसा आतून काळा आहे. श्रीकृष्ण भगवंताला कोसायला लागला. सुदामा आतमधून अंगावरची भरजरी वस्त्र, सोन्या नाण्याची आभूषण सगळे काढून ठेवले. स्वतःची फाटकी धोतर आणि स्वतःच्या अंगावर असलेले एक उपरण घेऊन सुदामा आता त्या राजवाड्याच्या बाहेर पडला. परत आपल्या घराकडे येतो आहे. धर मुक्काम करत करत मनामध्ये विचार सतत चालू आहे, कोणत्या तोंडाने मी माझ्या पत्नीला मुख दाखवू, गावातले लोक काय म्हणतील. मनामध्ये असा विचार यायला लागला, माझं जीवन मला इकडं संपून टाकलं तर बरं होईल. कारण मी इकडंच मेलो तर घरची व्यवस्था, घरचा जो लहान मुलांना आधार आहे तो कोण देईन. परत मन घट्ट केलं आणि पावलं त्याच्या घराच्या दिशेकडे निघाला. त्याच्या गावाच्या दिशेकडे सुदामा निघाला. चालत असताना त्याने बघितलं समोर तर एक लखलखीत महानगर त्याला दिसलं. मनामध्ये एक विचार आला की आपण घरचा विचार करत असताना आपण वाट भुललो, रस्ता चुकलो, आपण वेगळ्या दिशेला आलो आणि वेगळ्या नगरामध्ये आपला प्रवेश झाला. गावातला एक व्यक्ती रस्त्याने जात होता. त्याने सुदामाला बघितलं, धावत आला. ब्राह्मण देवता सुदामा, आम्ही किती दिवसापासून आपली प्रतीक्षा करतो आहोत. सुदामाने डोळे बारीक करून त्याच्याकडे बघितलं. तुम्ही कोण? अहो तुमच्याच गावचा मी. चला, माझं गाव कुठे आहे हे नव्हे, हे बघा, हे सुवर्णाचं जे नगर आहे हे सगळं तुमचं आहे. सुदामा म्हटला, माझं? अरे तुम्ही श्रीकृष्णाला भेटायला गेले होते,
तुम्ही श्रीकृष्ण द्वारकाधीशांच्या राज्यामध्ये ज्यावेळेस होतात त्यावेळेस विश्वामित्र नावाचा एक या ठिकाणी एक देवता आले आणि तिने सगळं सुवर्ण नगर करून या नगरीचं नाव सुदाम नगरी करून टाकलं. आता एकही गरीब नाही या नगरामध्ये, सगळे धनधान्य संपन्न झालेले आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या स्त्रियांच्या अंगावर भरजरी वस्त्र आहेत, सोन्याची आभूषणं आहेत. घरामध्ये सगळ्या वस्तू सगळं अन्नधान्याचे पुरवठे भरून दिलेले आहेत. आम्ही सगळे नगरजन तुमची प्रतीक्षा करत होतो. आता मात्र सुदामाच्या मनामध्ये परत एकदा गहिवर निर्माण झाला. रडायला लागला. अरे राज्य दरबारातून निघताना मी कृष्णाला नको नको त्या मनामध्ये शिव्या दिल्या. एवढा कसा निर्दयी म्हटलो, एवढा दयावंत तो परमेश्वर, त्याच्या पोटामध्ये इतकी दया असताना तो इतका निर्दयी कसा, असं मला वाटलं होतं. मी त्याला काय दिलं मी त्याला. घरामध्ये असलेली एक पोह्याची पुसुंडी त्याला घेऊन गेलो. त्या कपड्याला अक्षरशः विटका वास होता, तेलाचा घाणेरडा वास येत होता. तरी पण आनंदाने तो ग्रास घेतला आणि त्याच्या बदल्यात मला ही सोन्याची नगरी त्याने दान करून टाकली. जागेवरूनच त्या श्रीकृष्ण भगवंताचा त्या ठिकाणी स्मरण केलं, हात जोडले. प्रवेशद्वारापाशी आला सुदामा. सुदामाची पत्नी आता सजून धजून आरतीचं ताट घेऊन त्या प्रवेशद्वारात उभी आहे. सुदामाला गंध लावताना सुदामेने पहिले तिला तर ओळखलंच नाही. पत्नी म्हणते, हे नाथ मला ओळखलं का? बारीक डोळे करून बघितलं, अरे तू तर माझी पत्नी. त्याचे लहान लहान मुले समोर आले, अंगावर भरजरी वस्त्र. स्वतःच्या वडिलांना पटकन बिलगले. सुदामाने सगळ्यांच्या डोक्यावर हात फिरवले. स्वतःच्या पत्नीने ताटामध्ये त्याला आणलेले भरजर वस्त्र सुदामाच्या अंगावर चढवले. आभूषणे सुदामाच्या अंगावर चढवले. आता सुदामाची दारिद्र्य अवस्था बदलून गेली. सोन्याच्या नगरीमध्ये राहणारा सुदामा परिवर्तन झालं त्याच्या जीवनामध्ये. मनुष्य जीवनाचं असंच होतं. परमेश्वराची भेट झाली ना, त्याला त्याची सर्व दारिद्र्याची सांखळे तुटून पडतात. संसारातली दुःख गळून पडतात. फक्त एकदा त्या परमेश्वराची आपली भेट झाली पाहिजे. सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है. आजच्या 6व्या दिवसाची कथा इथं संपन्न झालेली आहे.
कृष्ण आणि सुदामाची जशी भेट झाली तशी आपण आपली भावना या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी भावायची आहे की एक दिवस अशीच भेट हे देवा माझी आणि तुझी होऊ दे. ही भावना या ठिकाणी समर्पित करून आपण सगळ्यांनी जागेवर आरतीसाठी उभं राहायचं आहे.